बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। अयोध्येमधील राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आज या नव्या मंदिरामध्ये औषधी वास पार पडणार आहे। त्यासाठी संपूर्ण मंदिर हे सजवण्यात आलेलं आहे। 22 तारखेला अयोध्येमध्ये नवीन राम मंदिराचं उद्घाटन होते। 12:20 मुहूर्त जो आहे तो यासाठी निवडण्यात आलेला आहे। नवीन रामाची मूर्ती जी आहे ती काल मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि काल मूर्तीची पूजा जी आहे ती नवीन गर्भगृहामध्ये करण्यात आलेली आहे। 12:20 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन राम मंदिराचं उद्घाटन जे आहे ते 22 तारखेला होते। आपण पाहतोय की आता जवळपास काम जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे। मंदिराला सजावट करायला सुरुवात केलेली आहे। गर्भगृह जे आहे ते सजवून तयार करण्यात येत आहेत, कारण नवीन रामाची मूर्ती जी आहे ती नवीन गर्भगृहामध्ये ठेवण्यात आलेली आहे। आज मूर्तीवरती औषधी वास त्याचबरोबर इतर काही 4 दिवस जे आहेत ते करण्यात येणार आहेत आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती संपूर्ण अयोध्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण जर आज पाहिलं तर नवीन मूर्तीवरती औषधिवास, केसरादिवास त्याचबरोबर धान्यादिवास विधी जो आहे तो पार पडणार आहे आणि पुष्पादिवास आणि फलादिवास जो आहे तो सुद्धा पार पडेल। काल नवीन मूर्ती जी आहे ती पूजा करून विधिवत गर्भगृहामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि याच नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ही 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होताना पाहायला मिळेल। आपण जर समोर पाहिलं तर आपल्याला हे नागर शैलीमध्ये बांधलेलं मंदिर पाहायला मिळते, ज्याला 5 सभामंडप आहेत आणि 3 मजले पाहायला मिळतात। आता जवळपास शिखराचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि 22 तारखेला याच नवीन राम मंदिरामध्ये प्रभू श्रीराम जे आहे ते विराजमान होताना पाहायला मिळतील। मात्र आपण पाहतोय की संपूर्ण मंदिराचं काम जे आहे ते आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे आणि त्याची सगळी तयारी आपल्याला अयोध्येमध्ये पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।